उनके लिए क्या रखा आपने। और प्रभु ने मुझसे कहा कि मेरी इच्छा है कि हर एक जो विश्वासु यहाँ पे बैठा है, हर एक जो विश्वासु इथं बसलेला है, वो हर दिन पढ़ना चाहिए, आत्मिक, शारीरिक, बौद्धिक और आर्थिक रीति से। हालेलुया। बोलिए मेरे पीछे, प्रभु की इच्छा है मैं आत्मा में बढ़ना चाहिए, शारीरिक, आत्मिक और आर्थिक सब बातों में मैं रोज और रोज बढ़ना चाहिए। हालेलुया। थोड़ा आज का वचन ध्यान से सुनना। अगर आपको समझ में आया तो आप कभी भी नीचे के स्तर पे नहीं रहोगे, आप हमेशा ऊंचा उठाए जाएंगे। तो नेहमी उंच उचलले जाणार। तर बायबलमध्ये लिहिले, वाचूया नीतिसूत्र 4 अध्याय 18 वचन। प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन। और मेरे साथ चलिए और आप वचन निकालो। अगर आपको वचन समझ में आया तो आपके जैसा कोई आशीर्वादित नहीं है। आइए मेरे पीछे आइए, निकालो प्लीज, परमेश्वर का वचन निकालो। प्रोस नीतिसूत्र साम 100 के बाद है और 4 अध्याय में हम है और 18 वचन में हम आएंगे। आइए पढ़िए। परंतु न्यायाचा मार्ग जो पहाटेचा उजेड अधिक भर दुपारपर्यंत प्रकाशात जातो त्यासारखा आहे ना। मेरी इच्छा है आप पढ़ना चाहिए, पढ़िए प्लीज। वेट, सबको मिला है पहला? सगळ्यांना मिळालं, देवाचं वचन मिळालं? बोलिए, मिला है या नहीं है? हालेलुया। ओके, मेरी इच्छा है पढ़िए, अभी पढ़िए, 1 2 गो। क्या पढ़ा आपने? सिस्टर आप पढ़ी? वेट पढ़ी। परंतु धर्मियों की चाल उस चमकती हुई ज्योति के समान है, हाँ, जिसका प्रकाश दोपहर तक अधिक बढ़ता रहता है। ना बाइबल में लिखा है कि जो न्यायी है, जो परमेश्वर के बच्चे, न्यायी मीन्स क्या? राइचियस बोले तो क्या? राइचियस बोले तो परमेश्वर के स्टँडर्ड में जो रुकते हैं, परमेश्वर के पातळीत जे लोक उभं राहतात, जे ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले आहेत, ज्यांचा नवीन जन्म झालाय, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा राहतो, ज्यांचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलंय, आणि जे लोक जे आहेत अंधाराच्या सत्तेतून काढून देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले, ते नीतिमान लोक आहेत। बोलिया, नीतिमान म्हणजे ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो, ज्याचा नवीन जन्म झालाय। बोला, जो व्यक्ती देवाचे लेकरू आहे, देवाची पवित्रता त्याच्यामध्ये आहे, देवाचा पवित्र आत्मा त्याच्यात राहतो, तो नीतिमान है। हालेलुया। अब बाइबल में लिखा है, बाइबल में भी लिहिलेलं की जो नीतिमान है त्याचा प्रकाश, जसा सूर्य सकाळी 7 वाजता जर उगवला तर त्याचा प्रकाश थोडा असतो किंवा नाही? 8 वाजता किती असतो? 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता। सो बाइबल में लिखा है की नीतिमानाचा मार्ग जो पहाटेचा उजेड भर दुपार पर्यंत प्रकाशात जातो त्यासारखा आहे। याचा अर्थ नीतिमान जे तुम्ही आणि मी आहोत, एव्हरी टाइम हम ऊंचा, वर उंच आणि उंच आणि गौरवात वाढणारे लोक आहोत। प्रेज द लॉर्ड। आता तुम्ही वाढत नसता तर प्रॉब्लेम आहे, तर प्रभू मध्ये तुम्ही वाढत नसता तर प्रॉब्लेम आहे। प्रेज द लॉर्ड। कारण बायबल मध्ये लिहिले, देवाचं वचन सांगतं कि देवाची इच्छा है तुम्हें भी फल देनार व्हावं, आपके जीवन में फल आना चाहिए। प्रेज द लॉर्ड। और सबको दिखना चाहिए कि परमेश्वर ने इनको कितना ऊंचा किया है। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। सो देवाची इच्छा है कि प्रत्येक विश्वासू आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक रीत्या रोज वाढला पाहिजे ना। किती लोकांना माझं भाषा कळते? तुमको मराठी समझ में आ रहा है? हिंदी भी समझ में आ रहा है? प्रेज द लॉर्ड। म्हणा, मी येशू ख्रिस्तामध्ये रोज वाढणार, रोज वाढणार। म्हणा, माझी वाढ कोणी थांबवू नाही शकत, कारण मी प्रभू येशू मध्ये आहे।
येशूमध्ये आहे. पवित्र आत्मा मला नवीन गोष्टी शिकवतो. मी येशूमध्ये कोण आहे येशूमध्ये कोण आहे? हे मला कळालं पाहिजे. आमेन. आमेन. खूपशा वेळेला शैतान जो आहे तुम्हाला म्हणेल, ए तू जो पुराना था वही है, क्या बदल हुआ है, काय तुझ्यात बदल झालाय, काय तुझ्यात झाला. त्याला म्हणायचं नो 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 नो, वचन सांगतं की मी येशू ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती आहे. जुनं ते होऊन गेलं, आता मी नवीन निर्मिती आहे. आणि जर तुम्ही प्रभूमध्ये आहात तर तुम्ही केव्हाच खाली राहणार नाही. तुम्ही रोज वाढत आणि वाढत जाणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती कोण देवाचं वचन करताय म्हणा मी रोज वाढणार आहे. रोज वाढणार. एव्हरी रोज कारण देव मला रोज वाढवणार आहे. हालेलुया. हालेलुया. ना मी जसं पुढे जाईल थोडा वेळ तुम्हाला वचनातून सांगेल कसं वाढायचं. प्रेज द लॉर्ड. प्रभु में कैसा बढ़ना है हम, और प्रभु आपको कैसा बढ़ाएगा. प्रेज द लॉर्ड. कारण बाइबल में लिखे कि परमेश्वर का इच्छा है. अगर आप पढ़ोगे प्लीज पढ़िए उत्पत्ति आई थिंक सो 13वां अध्याय में आइए. उत्पत्ति 13वां अध्याय, उत्पत्ति 13वां अध्याय में आइए. आमेन. आगे आओ. उत्पत्ति 13वां अध्याय पढ़िए 1 से 3 वचन तक हम पढ़ेंगे. आणि अब्राम आपली बायको व जे काही त्याचे होते ते सर्व आपल्या बरोबर घेऊन मिस्रातून व कनानाच्या दक्षिण प्रदेशाकडे गेला. लोटही त्याच्या बरोबर होता. आणि अब्राम गुरेढोरे व रुपये व सोने यांनी फार धनवान होता. ओके. आणि तो दक्षिण प्रदेशातून मजला करीत बेथेलापर्यंत गेला. हाँ बेथेल आणि आय यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा डेरा आधी होता तेथपर्यंत गेला. जेथे त्याने पहिल्याने विधी केली होती त्या ठिकाणाकडे तो गेला आणि तेथे अब्रामाने यहोवाचे नाव घेऊन प्रार्थना केली. ना बाइबल मध्ये लिहिले की अब्राम जो होता अत्यंत धनवान, अत्यंत आशीर्वादित होता. का? कारण देवाने त्याला 12व्या अध्यायात असं सांगितलं होतं. प्लीज वाचूया 12वां अध्याय, उत्पत्ति 12वां अध्याय. वाचूया प्लीज 1 से 3 वचन. प्लीज बाइबल के वचन की तरफ देखेंगे. वाचूया. देव अब्रामाला बोलवतो. आणि यहोवा अब्रामाला म्हणाला, हा. तो आपल्या देशातून व आपल्या कुळातून व आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवेन त्यात जा. आणि मी तुला मोठे राष्ट्र करेन हा. आणि मी तुला आशीर्वाद देईन हा. व तुझे नाव मोठे करेन आणि तू आशीर्वाद होशील. आणि तू आशीर्वाद होशील. मी तुला आशीर्वाद देईन आणि तू आशीर्वाद होशील. आणि पुढचं वचन 3रे वचन वाचूया. 3rd वचन. आणि जे तुला आशीर्वाद देतात त्यांना मी आशीर्वाद देईन हा. आणि जो तुला शाप देतो त्याला मी शाप देईन. हा. आणि तुझ्याकडून पृथ्वीतली सर्व कुटुंबीय आशीर्वादित होतील. ना प्लीज किंवा कोण ऐका. अब्राम एकटा माणूस होता. अब्राम सारा त्यांना लेकरू नव्हतं. पण बायबल मध्ये की एक दिवशी त्यांनी देवाचा आवाज ऐकला की अब्रामा तुझ्या नातलेकातून बाहेर ये आणि मी सांगतो त्या देशात तुला जायचंय. आणि बायबल सांगतं अब्रामाने देवाचं वचन ऐकलं आणि ते म्हणले अब्रामा तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आणि बायबल मध्ये आज तोच अब्राम आपला विश्वासाचा पिता आहे. आणि त्याच अब्रामाचे आपण विश्वासाचे लेकर आहोत. आणि जे आशीर्वाद देवाने अब्रामाला दिले ते आशीर्वाद आपल्यावरती आहे. हालेलुया. आता तुम्ही पुढे वाचत गेला 15व्या अध्यायामध्ये देखील तुम्ही आला. या देवाच्या वचनाकडे या. तुम्हाला कळेल काय लिहिलंय. प्लीज किंवा कोण वाचूया 15वा अध्याय. मिळालं. ओके 17व्या अध्यायात या. मी पुढे जाईल आणि प्लीज किंवा 23वा वचन. उत्पत्ति 17वा अध्याय 23वा वचन. अब्रामाच्या सुनतेविषयी आज्ञा पाहतो. मग अब्रामाने आपला मुलगा इस्माईल व आपल्या घरी जन्मलेले सर्व व आपल्या पैक्याने विकत घेतलेले सर्व यांना म्हणजे अब्रामाच्या घरच्या माणसांतील प्रत्येक पुरुषाला घेऊन देवाने त्याला सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी त्यांच्या अग्रवतेच्या माणसांची ओके. माझी इच्छा आहे पुढे जर तुम्ही गेला तर तुम्हाला कळेल की देवाने अब्रामाला कसं वाढवलं. आपण सगळे 15वा अध्याय, 16वा अध्याय, 17वा अध्याय आणि नाव आता आपण पूर्णपणे 21व्या अध्यायामध्ये 22व्या अध्यायामध्ये येऊया ना. आता शेवटची काय झालं ऐकूया. प्लीज बसूया. आपण पुढे जाऊया ना. 17 वचन. उत्पत्ति 22वा अध्याय आणि प्लीज आपण 15 वचनाच्या पुढे जाऊया. बसूया. आणि यहोवाच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्याने हाक मारली आणि म्हटले की मी यहोवा आपलीच शपथ वाहून म्हणतो की तू ही गोष्ट केली आहे म्हणजे तू आपल्या मुलाला
आपल्या एकुलत्या एक मुलाला राखून ठेवले नाही, म्हणून मी तुला खचित आशीर्वाद देईनच देईन आणि मी तुझे संतान आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र काठच्या वाळूसारखे बहुत वाढवेनच वाढवेन. ना बायबल मध्ये लिहिलंय. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. ओके ना बायबल मध्ये लिहिलंय की देव अब्राहमाला म्हणाला तू माझा शब्द मानलाय, तू माझा शब्द मानलाय आणि मी तुला वाढवीनच वाढवीन, आशीर्वाद देईनच देईन. ना मला सांगा की आपला देव वाढवणार आहे का कमी करणार आहे? वाढवणार आहे. केव्हा? जेव्हा आपण देवाचा शब्द ऐकू. हाँ, अगर आपको प्रभु का वचन समझ में आ गया, तुम्हाला जर देवाचं वचन कळालं, तुम्ही केव्हा जीवनात खाली नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही रोज प्रभू मध्ये वाढावं. एव्हरी डे. कारण ज्यावेळेस तुम्ही वाढणार देवाचं गौरव होणार. तुम्ही कमी झालं तर देवाचं गौरव होईल का? टॉक टू मी. माझ्याशी बोला. तुम्ही कमी झालं तर देवाचं गौरव होईल का? हा? तुम्ही कमी झालं तर देवाचं गौरव होईल का? तुम्ही वाढल्यावर देवाचं गौरव होईल का नाही? हालेलुया. सो बायबलचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं, देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी रोज आणि रोज वाढलं पाहिजे. रोज आणि रोज. हालेलुया. ना पण ते म्हणतात पास्टर देवामध्ये वाढायचं किंवा आत्मिक शारीरिक बौद्धिक वाढायचं याचं कारण काय? हे कसं मी करू शकतो? मी तुम्हाला सांगेन, नक्की सांगेन. पण एक गोष्ट मी लक्षात ठेवा, किती लोकांना लेकर तुमची इच्छा आहे तुमच्या लेकरांनी पहिलीतून बालवाडीत जावं का दुसरीत जावं? देखो आपको समझ में नहीं आता है. तुमची इच्छा आहे तुमच्या लेकरांनी दुसरीतून तिसरीत चौथीत पाचवीत जावं का पहिलीत जावं? थोडं जोर से बोलो. वाढत जाऊ. 10वीतून 11वी मध्ये, 12वी का 10वीतून 9वी? सो तुम्ही आणि मी जर जगाच्या स्टँडर्ड मध्ये पाहिलं तर प्रत्येकाची इच्छा आहे माझ्या लेकरांनी वाढावं. सो देवाची इच्छा किती आहे की तुम्ही आणि मी प्रत्येक दिवशी वाढत गेलं पाहिजे. पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही जर देवाच्या वचनाकडे लक्ष नाही दिलं आणि तुम्ही स्वतःकडे बघून जगला तर तुम्ही केव्हाच वाढणार नाही. तुम्हाला देवाचं वचन ऐकलं पाहिजे आणि तुम्ही जेव्हा देवाचं वचन ऐकता आणि त्याच्याकडे बघत राहता तुम्ही केव्हाच सारखे नसता. तुम्ही जीवनामध्ये वाढत जाता. मला देवाचं वचन मला वाढवणार आहे. कारण देवाच्या वचनात निर्माण करायचं सामर्थ्य आहे. म्हणा देवाच्या वचनात नसलेल्या गोष्टी असल्यासारखं मेलेल्या गोष्टी जिवंत करायचं. दुष्काळामध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये वाढवायचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. मला देवाचं वचन माझ्यात रोज आहे तर मी केव्हा कमी नाही होणार. मी वाढवला जाणार कारण वाढवणारा देव आहे. माझी इच्छा आहे वचन काढूया. आयझिया चॅप्टर 60. यशाया 60व्या अध्यायामध्ये आपण आहोत. यशाया 60वा अध्याय. प्लीज माझ्याबरोबर तुम्ही आलं पाहिजे. यशाया 60व्या अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज कृपा करून 21चं वचन. यशाया 60वा अध्याय आणि शेवटचं वचन वाचूया. आयझिया चॅप्टर 60 आणि शेवटचं वचन प्लीज वाचूया. तुझे लोक सर्वच न्यायी होतील. शेवटचं वचन, शेवटचं एकदम शेवटचं. जो लहान तो 1000 होईल. जो लहान तो 1000 होईल. ऐसे जो लहान तो 1000 होईल. जो लहान तो 1000 होईल. हा पुढं. जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. माझी खूप इच्छा आहे सगळ्यांनी लक्ष द्यावं. देव म्हणतो जो लहान तो वापरत वाचूया प्लीज ऐका. जो लहान तो 1000 होईल. जो लहान तो 1000 होईल. 1000 होईल. जो लहान तो 1000 होईल. जो लहान तो 1000 होईल. अगर आपको समझ में आया तो आपके अंदर जो है बहुत खुशी आती है. तुमच्यामध्ये खूप आनंद येणार. म्हणा जो लहान जो लहान तो 1000 होणार. तो 1000 होईल. पुढे काय लिहिले? जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. ती लोकांना विश्वास ठेवतात की देव एकाचे 1000 करू शकतो आणि 1000चे लाख करू शकतो.
लाखाचे करोडो करू शकतो. अब्रामाकडे बघा. अब्राम जो आपला विश्वासाचा पिता, बायबलमध्ये देवाने त्याला एवढं वाढवलं की समुद्राच्या वाळू करण्याचं एवढं वाढवलं. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देखील एकाचे 1000 व्हावे. प्रभू येशू यायच्या मी अशी घोषणा करतो की मंडळी 100चे 1000 बनेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण बायबलमध्ये लिहिले प्रेषित पौल म्हणतो मी लावलं, अपोलोने पाणी घातलं, पण वाढवलं देवाने. वाढवणारा कोण आहे? वाढवणारा कोण आहे? काढूया 1 कोरिंथ 3 अध्याय. लवकर जाऊया, मग मी पुढे जाणार आहे कसं वाढायचं. तुम्हाला मी 4-5 वचन दाखवेल आणि मग मी पुढे जाईन. हाऊ टू ग्रो इन द लॉर्ड. प्लीज वाढूया. बसूया. देवाचं 1 कोरिंथ 3 अध्यायामध्ये आपण आहोत. 3 ते 5 वचन. 3 ते 5 वचन. आमेन. या बसूया. तर पौल कोण आहे व अपोलो कोण आहे? 1 कोरिंथ 3 अध्याय 3 ते 5 वाचूया. शक्य वाचूया. कारण तुम्ही अजून दैहिक न पुढचं ते आता वाचलं तेच. तर पौल कोण आहे व अपोलो कोण आहे? हा. ज्यांच्याकडून तुम्ही विश्वास ठेवला असे ते केवळ सेवक आहेत. ओके. आणि जसे प्रभूने प्रत्येकाला दिले हा. तसे झाले. मी लावले, अपोलोने पाणी दिले, परंतु देवाने वाढवले. अभी आप आमीन भी नहीं बोल रहे. मैं लगाया, पॉल ने पानी दिया. पॉल बोलता मैं लगाया, अपोलो ने पानी दिया, लेकिन बढ़ाया किसने? हाँ? एक परमेश्वर बढ़ाने वाला है कि कम करने वाला है? परमेश्वर की इच्छा है बढ़ना चाहिए या कम होना चाहिए? तो किसने रोका आपको? खूपशा ख्रिस्ती लोकांच्या जीवनात हा प्रॉब्लेम आहे. ते प्रभूमध्ये 20 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष त्यांची परिस्थिती बदललेली नाहीये. ते अजूनही तिथेच आहे. ते अजूनही तसंच राहतात. नो, आय डोंट बिलीव्ह दॅट. मी या वचनावरती विश्वास ठेवणार आहे. की लोक बायबलवरती विश्वास ठेवतात? बायबलचा देव वाढवणार आहे का कमी करणार आहे? ना प्लीज कृपा करून ऐका. अनेक लोक प्रभूमध्ये आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये बदल नाही दिसत. ना शारीरिक, आत्मिक, बौद्धिक, ना आर्थिक. पास्टर कभी भी देखो उनका जीवन जो है वो कभी भी रोते हुए केवळ रडणार. केवळ बघितलं न पास्टर काय खरं नाही. पास्टर वाय? त्यांना प्रभूचं वचन कळत नाही. त्यांना माहित नाही. पुढचं वचन ऐका काय आहे. माझ्याबरोबर जाऊया, लवकर जाऊया. मग लावणारा काही नाही, लावणारा काही नाही, आणि पाणी देणाराही काही नाही, आणि पाणी देणाराही काही नाही, तर वाढवणारा देव तोच मात्र आहे. वाढवणारा देव. आपल्या हृदयात हात ठेवा, म्हणा परमेश्वर मला वाढवणार आहे. परमेश्वर मला वाढवणार आहे. जग मला नाही वाढू शकत. जग मला नाही वाढवू शकत. लोक मला वाढू नाही शकत. लोक मला वाढवू नाही शकत. परिस्थिती मला नाही वाढू शकत. परिस्थिती मला नाही पण वाढवू देवाचं वचन शकत. पण देवाचं वचन मला रोज रोज वाढवणार आहे. मला रोज आणि रोज वाढवणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला एक गोष्ट कळाली तर तुम्ही जीवनामध्ये केव्हाच खालच्या तराला राहणार. नेव्हर. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये देव इसाकाला म्हणाला, इसाका खाली मिस्रात जायचं नाही, गरारातच राहायचं. बरोबर आहे. आणि इसाकाच्या वेळेला एक दुष्काळ पडला. तुम्हाला माहिती आहे इसाकच्या वेळेला इसाक के वक्त में एक अकाल आया, दुष्काळ पडला. माहिती आहे तुम्हाला? बोला प्लीज वाढ बोल. माहिती आहे का नाही? आणि बायबल सांगतं की देवाचं वचन आलं की इसाका तू मिस्रात नाही जायचं, तू गरारातच राहायचं. आणि तिथं दुष्काळ आहे. सो इसाकाला टेन्शन आलं. इसाक म्हणला प्रभूला कळत नाही का बाबा, हे दुष्काळामध्ये मला राहायला सांगतो, इथं ना पाणी आहे, ना इथं कुठला अनाज आहे, ना कुठल्या प्रकारे माझ्या गुराढोरांना चारा आहे, ना अन्न नाहीये, तिथं मिस्रात भाकर आहे, मी गेलं पाहिजे. पण देवाचं वचन आलं. देवाचं वचन म्हणतं इसाका तो इथंच राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलचं वचन सांगतं इसाकाने देवाचं ऐकलं. इसाकाने देवाचं नाही का. आता पिन पॉइंट आहे. तर तुम्हाला एक कळालं तर तुम्ही जीवनामध्ये केव्हा खाली नसता. वाचूया उत्पत्ती 26 अध्याय द्या आणि विल गो. आपण ऐकूया देवाचं वचन. उत्पत्ती 26 अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. उत्पत्ती 26 अध्याय. मिळालं? हालेलुया. ओके, फिर से मैं आपको अच्छा तरह से बता सकता हूं. मैं थोड़ा बैठ सकता हूं, बैठ के बोल सकता हूं. तुम हमारे घर के लोग हैं.
तुम हमारे घर घर के लोग हैं, तो मैं बोल सकता हूँ प्रेज द लॉर्ड। अगर मैं दूसरी जगह हो तो नहीं बैठूंगा, लेकिन पास्टर सारे और आपका परिवार हमारे घर के जैसा ही है। हालेलुया। ना आताचं वचन तुम्ही सोडायचं नाही, म्हणा मी वचन नाही सोडणार, मी वचन अजिबात नाही सोडणार, अजिबात नाही सोडणार. माझं मन वचनाकडे लागलं माझं मन वचनाकडे लागलं. ना। उत्पत्ती 26 मध्ये आलात तुम्ही? माझ्या मला हात दाखवा, किती लोक उत्पत्ती 26 मध्ये आला? ओके, पहिलं वचन ना, नीट जा आणि आता कळेल तुम्हाला की प्रभू मध्ये तुम्ही कसे वाढू शकता। वाचूया। आणि अब्रामाच्या दिवसात जो पहिला दुष्काळ पडला, ओके, त्याविषयी आणखी एक दुष्काळ त्या देशात पडला। तेव्हा इसाक गरारात फलिस्त्यांचा राजा अबीमेलेक याच्याकडे गेला आणि यहोवाने त्याला दर्शन देऊन सांगितले की खाली मिस्रात जाऊ नको, हा, जो देश मी तुला सांगेन त्यात राहा, या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्या संगती असेन व तुला आशीर्वाद देईन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संतानांना देईन। तुझा बाप अब्राहम याच्याशी मी जी शपथ केली ती मी स्थापिन, आणि मी तुझे संतान आकाशातील ताऱ्यांसारखे बहुतपट करीन, आणि हे सर्व देश मी तुझ्या संतानांना देईन, आणि तुझ्या संतानांकडून पृथ्वीतली सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील, कारण अब्रामाने माझा शब्द मानला आणि माझी विधी, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले। नाव म्हणा, दुष्काळ पडला आणि इसाक तिथं होता, आणि म्हणा देवाचं वचन आलं, हे इसाक आज तेच वचन तुला आलेलं आहे। आणि बायबल मध्ये इसाकाला देवा, इसाक म्हणला यस सर, काय प्रभू तू मिस्र जायची तयारी केली? इसाक म्हणला यस सर। का? तो प्रभू म्हणला का? आतल्या गोष्टी सांगतोय, तर इथं दुष्काळ आहे प्रभू, मिस्रात भाकर आहे, मला तिथं जायचंय। देव म्हणला मिस्रात जायचं नाही, इथंच दुष्काळात राहायचं, इथेच, आणि मी तुला, तुझ्या बापाने माझा शब्द ऐकला म्हणून मी तुला आशीर्वाद देईनच देईन, आम्ही तुला वाढवीनच वाढवेन। प्रेज द लॉर्ड। इसाक म्हणला असेल त्याच्या पत्नी रिबेकाला, सगळ्यांना, अरे प्रभूला हे कळत नाही का दुष्काळ आहे? प्रभूला हे कळत नाही का इथं पाणी नाहीये? प्रभूला हे कळत नाही का? पण कुणीतरी आतमधून म्हटलं असेल, इसाका डोंट वरी, त्याने अब्रामाला सांभाळलं, तो तुलाही सांभाळायला सामर्थ्य आहे। हालेलुया। आणि बायबल मध्ये नाही की दुष्काळात जेव्हा कोणी पेरत नव्हतं, इसाकाने वचनाद्वारे पेरलं। जेव्हा कोणी पाणी नसताना कोणी दुष्काळात लावलं नाही, बी पेरलं नाही, लावलं नाही, इसाक लावत होता। जेव्हा दुष्काळात कोणी विहिरी खोदत नव्हत्या, इसाक दुष्काळात विहिरी खोदत होता। ज्यावेळेस कोणीच दुष्काळामध्ये काम करत नव्हतं, इसाक काम करत होता। काय आलं? वचन। काय आलं? लिसन मी व्हेरी केअरफुली। काय आलं? काय आलं? आणि वचन ज्यावेळेस येतं त्यावेळेस वचनामध्ये सामर्थ्य आहे, तुमचा दुष्काळ सुखात बदलायचं, तुमची परिस्थिती बदलायची। वचनामध्ये काय आहे? सामर्थ्य है। लेकिन आप वचन को नहीं देख के जग को देखोगे, अरे बाप रे मिस्र देश चांगला आहे, अरे बाप रे मिस्र देशात भाकर आहे, जाऊ दे, देवाचं वचन काय ऐकायचं? ये पास्टर सारे हमेशा बड़बड़ी करते रहते हैं, ये पास्टर सुनील भी बड़बड़ करते रहते हैं, आप आशीष पाओगे, आप आशीष पाओगे, इनका क्या सुनने का? देखो जग कैसा जा रहा है, हम भी जा, आप कभी भी आशीष नहीं पाओगे। जब प्रभु के वचन को आप मान देते हो, त्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाला मान देता आणि ऐकता। लक्षात ठेवा की देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, दुष्काळात तुम्हाला 100 पट पीक द्यायचं। देवाच्या वचनात सामर्थ्य आहे, दुष्काळात देखील विहिरींना पाणी आणायचं। दुष्काळात सामर्थ्य आहे, सॉरी देवाच्या वचनात सामर्थ्य आहे, जेव्हा कोणीच पेरलं नाही तेव्हा तू पेरशील आणि तुला 100 पट पीक आणायचं। पण तू कोणाचं वचन ऐकतोस? तू देवाचं ऐकतोस का तुझं स्वतःचं ऐकतो का जगाचं ऐकतो का कोणाचं ऐकतो? अगर तू जग का सुन रहा है, अगर तू खुद का सुन रहा है, तो तू कभी ऊपर नहीं आएगा। देवाचं वचन म्हणा, देवाचं वचन ना। खाली 12 वचनात या, काय लिहिलंय का प्लीज या, 12 वचन प्लीज वाचा। आणि इसाकाने त्या ओके। देशात धान्य पेरले। हा, केव्हा पेरले धान्य? दुष्काळात लिहिलंय सर, वाचा प्लीज वाचा। आणि इसाकाने त्या देशात धान्य पेरले हा। व त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले, आणि यहोवाने त्याला आशीर्वाद दिला। आणि एक मिनिट,
इसाकाने दुष्काळ धान्य पेरले. कोणी चक्रम माणूस तरी पेरेल का? पागल आदमी पेरणार का? दुष्काळ पेरणार? पण ज्यावेळेस देव म्हणतो ते तुम्ही करणार, केव्हा केव्हा तुम्हाला वेळेपणा वाटेल, किंवा जगाला तुम्ही वेडे दिसतात, पण डोंट वरी, जग थोडा वेळ तुम्हाला वेडे म्हणेल, पण थोडे दिवस तर जाऊ द्या, थोडं बी तर खाली पेरलं जाऊ द्या, थोडा दिवस तर प्रार्थना होऊ द्या, थोडा दिवस तर चर्चला या, आणि थोडा दिवस तर देवावर विश्वास उडा, मग जग म्हणेल ओ ये इसाक जो है, ये सहारे परिवार के जो लोग हैं, ये चर्च के लोग हैं, वो तो बड़े शाने निकले, हमारे से भी ज्यादा निकले, क्योंकि उनको हम तो पागल बोल रहे थे, देखो हालेलुया बोलते हैं, चर्च में जाते हैं, अन्य भाषा बोलते हैं, 100 दिन उपवास करते हैं, ये पागल लोग हैं. जब को बोलने दो, थोड़ा रुको, माझ्या मागे बडा, थोडं थांबा ना, काय का करता, पीक तर येऊ द्या, देवाला दाखवायचंय ना. हालेलुया. आणि बायबल मध्ये लिहिले देवाने त्याला आशीर्वाद दिला आणि किती पट पीक आलं, 100 पट. कोणी वाढवलं, पुढे असेल बसे लवकर जाऊया. आणि यहोवाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो मनुष्य थोर झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत आणि वाढतच गेला. आणि त्याला आपने सुग्रे वचन लाशे के ब्रहात नमा पुराबा लासे के डियर होली स्पिरिट ओपन आय. बायबल मध्ये लिहिले की देवाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो मनुष्य वाढत 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 गेला. येशूच्या नावात आजपासून तुम्ही कमी नाही होणार. आजपासून देवाचे आशीर्वाद तुम्हाला धनवान करणार. आजपासून सगळ्यांना तुमची प्रगती दिसेल. आजपासून सगळ्यांना दिसेल की देवाचे निवडलेले लोक आहेत, देवाने यांना नावाने बोलवलेलं आहे. जे असतील त्यांचे दात त्यांच्या घशात जाणार आणि देव तुम्हाला दाखवेल मी तुला वाढवणार. किलो का देवाचं वचन करते. आपले पवित्र हात वर करा. ते दुष्काळ वाढू शकतो, वाढू शकतो, पण तुम्ही आणि मी देवाच्या वचनाकडे ध्यान दिलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही डोळे देवाच्या वचनाकडे लावणार आणि जगावून काढणार, तुम्ही आशीर्वादित होणार. केव्हा देवाचे मार्ग विचित्र वाटतात, केव्हा देवाचे मार्ग असं वाटतात, का प्रभू असं, का प्रभू असं, का तुम्हाला माहित नाही की पुढं काय आहे. देवाला सुरुवातीपासून शेवट माहित आहे. पुढं असं काय लिहिलंय ऐका. आणि त्याला कळपांचे धन व किल्लारांचे धन होते व पुष्कळ साखर होते आणि पलिष्ठी त्याचा हिरवा करू लागले. आणि त्याचा बाप अब्राहम त्याच्या दिवसात त्याच्या बापाच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ठांनी मातीने भरून बुजवल्या होत्या. आणि अबीमेलेक इसाकाला म्हणाला, तू आम्हाजवळून निघून जा, कारण तू आमच्यापेक्षा फार समर्थ आहेस. अबीमेलेक कोण होता? त्या देशाचा राजा होता. त्या देशाचा राजा होता. आणि त्या देशात इसाकाने दुष्काळात काय पेरलं? बी. म्हणा देवाचं वचन बी आहे. माझं हृदय जमीन आहे. ज्यावेळेस मी रोज देवाचं वचन पेरणार माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये, मी तोंडाने रोज बोलणार परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस ही तरी प्रेम दया माझ्या मागे चालते. दावीद राजा म्हणतो, मी लहानाचा मोठा झालो पण नीतिमान भीक मागताना आणि त्याची संतती टाकलेली किंवा भीक मागताना मी पाहिलेलं आहे. सिस्टर ब्रदर, तुम्ही प्रभू मध्ये आहात? किती लोक प्रभू मध्ये? किती टक्के? हाँ? देखो आपका आवाज भी आ रहा है. तो प्रभू मध्ये आहात? किती टक्के? हाँ? थोडं जोरात बोलता. थोडं हे प्रभूच्या देवदूतांना थोडं ऐकू येत नाही, त्यांना थोडं जोरात बोला. हाय, नक्की मला सांगा की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आलेला आहे? पवित्र आत्मा राहतो? पवित्र आत्मा आल्यानंतर तुम्ही वाढणार का कमी होणार? पण प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम हा आहे की आपण पवित्र आत्माचं ऐकायच्या ऐवजी, वचन ऐकायच्या ऐवजी आपण जग काय बोलतोय? बहुत महंगाई बढ़ गया, अभी कोई काम नहीं है पास्टर,
अभी कोई धंधा नहीं है पास्टर, अभी क्या पास्टर, सब तकलीफ है. जितकं तुम्ही असं बोलत जाणार तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलताय. आणि जितकं देवाच्या वचनात बोलणार विरुद्ध तुम्ही खाली जाता. पण परिस्थिती काही असो, दुष्काळात तुम्ही म्हटलं पाहिजे येशूच्या नावात मी 100 पटीने आशीर्वादित होणार. हालेलुया. हे देवाचं राज्य आहे. आपण कोणाच्या राज्यात आहोत? आणि देवाच्या राज्यामध्ये विश्वासाने काम चालतं. कशाने काम चालतं? आणि विश्वास म्हणजे काय? जे देवाचं वचन सांगतं त्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवतो. याला म्हणतात विश्वास. हालेलुया. आणि पुढे असं लिहिलंय, बसूया, काय लिहिलंय? आणि अभिमेलेक इसाकाला म्हणाला, तू आम्हा जवळून निघून जा, कारण तू आमच्यापेक्षा फार समर्थ आहेस. पुढे लवकर. मग इसाक तिथून निघाला आणि गराराच्या खोऱ्यात डेरा देऊन राहिला. आणि त्याचा बाप अब्राहम याच्या दिवसात ज्या पाण्याची विहिरी खणल्या होत्या व ज्या अब्रामाच्या मरणानंतर बलिष्ठांनी बुजवल्या होत्या, ओके. इसाकाने फिरून उकारल्या. आणि त्याच्या बापाने जी नावे त्यांना दिली होती तीच नावे त्याने त्यांना दिली. आणि इसाकाच्या चाकरांनी खोऱ्यात विहिरी खणली आणि तेथे जिवंत पाण्याचा झरा लागला. तेथे जिवंत पाण्याचा झरा लागला. कशामध्ये? दुष्काळामध्ये. सिस्टर, देव करू शकतो. ब्रदर, देव करू शकतो. कोणीतरी म्हटलं पाहिजे मला माहित नाही, मला फक्त देवाच्या वचनावरती विश्वास आहे. ज्यावेळेस आम्ही चर्च सोनेमध्ये चालू केलं त्यावेळेस फक्त 2 लोक होते. मी सांगितलं माझे आत्मिक आयडील पास्टर पीटर, बिशप पास्टर पीटर. त्यांनी आम्ही तरुण आज मी तरुण आहे, तुमच्यापेक्षा जास्ती पडू शकतो, Yes, amen. तुमच्यापेक्षा जास्ती प्रेयर करू शकतो आज भी. हालेलुया. आम्ही आय थिंक सो आमचं नवीन लग्न झालं आणि 6 महिने लग्न झालं असताना सोने या गावात आलो, ज्या गावामध्ये लाईट नव्हती, रस्ते नव्हते, ज्या गावामध्ये काहीच नव्हतं. आणि आमचं चर्च गाईच्या गोठ्यात होतं. म्हशी माझ्या बाजूबाजूला बसायच्या आणि आम्ही बसायचो आणि मी म्हणायचो हालेलुया. म्हैस मी म्हणायची ओ. हा, म्हैस मी शिकली होती हालेलुया बोलायला. आणि म्हशी वरडायच्या. आणि किती लोक होते? 5, 10, 15 लोक. मला म्हणायचे पास्टर पुण्यात सिटी सोडून या खेडेगावात आले, पास्टर पागल आहे. ये पास्टर इधर के लोकांनी मला सांगितलं लवकर जा पुण्याला, इथले लोक बदलणार नाही, इथले लोक अजिबात बदलणार नाही आणि इथं काहीच नाही होणार, तुमचे दिवस व्यर्थ जातील, तुम्ही तरुण आहात, तुम्ही शिकलेले आहात. ओ व्हाई आर वेस्टिंग योर डे, आप क्यों आपके दिन. लेकिन हम उनको बोलते थे आगे आगे देखो होता है, क्योंकि जिसने हमको बुलाया है. पॉल म्हणतो मी लावलं, आपण पाणी घातलं, पण वाढवलं देवाचं. सिस्टर, ब्रदर, जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनावरती पूर्ण हृदयाने विश्वास नाही ठेवत आणि तुम्ही लोकांचं ऐकून जगताय, तुम्ही परिस्थितीकडे पाहून जगताय, तुम्ही केव्हा वर नाही येणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टरनी कॅन्सर सांगितलं असेल, डॉक्टरनी तुम्हाला आजार सांगितला असेल, ते सत्य प्रॅक्टिकल आहे, आता ते वस्तुस्थिती आहे. डॉक्टरचे रिपोर्ट वस्तुस्थिती आहे, सत्य नाहीये. सत्य फक्त बायबल आहे. नाही तुम्हाला नाही कळत, जाने दो पास्टर, छोड़ दो. बड़ा डॉक्टर ने रिपोर्ट दिया है आपको कैंसर है, आप जल्दी मरने वाले हो. ये वस्तुस्थिति है, ये प्रैक्टिकल है. लेकिन उसके ऊपर भी एक जग है और उसको बोलते हैं बाइबल का जग. उस त्याला म्हणतात सत्य आणि प्रॅक्टिकलच्या वरती सत्य आहे. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस अब्रामाला देवाने सांगितलं की मी तुला लेकरू देईनच देईन, बायबल मध्ये लिहिले रोमन 4 मध्ये देवाचं वचन सांगतं की सारेचा गर्भ मेलेला होता, अब्रामाची शक्ती गेलेली होती आणि ते दोघे मेल्यासारखे होते. असं असताना देखील अब्रामाने देवाच्या वचनाकडे पाहून तो विश्वासात कमी नाही झाला, पण देवाच्या वचनाकडे पाहून देवाला गौरव देत तो विश्वासात वाढत गेला. आणि त्याने असा विश्वास ठेवला ज्या देवाने वचन दिलं तो मेलेले जिवंत करणारा आहे आणि तो वचन पूर्ण करायला सामर्थ्यवान आहे. सिस्टर, वेळ आली, एक तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, नाही तर ठेवू नका. आधा नाही, आधा नाही. प्रेज द लॉर्ड.
समझ में आ रहा है? सो लोग आम्हाला म्हणते एक चक्रम लोग है, ये दोनों भी देखो अभी शादी करके आए हैं, ये कुछ नहीं होगा. सो आम्ही 3-4 महिने गाईच्या गोठ्यात होतो आणि पाऊस आला की सगळे लोक प्लास्टिकचा कपडा धरायचे आणि आम्ही वर्शिप करायचे. लोक म्हणायचे कुछ लोग मेरे को हंसते थे. लोग बोलते थे ये पागल पास्टर है, ये अन्य भाषा में बात करता है, ये बोलता है प्रभु ये करेगा वो करेगा. कुछ नहीं होगा. जसं आम्ही प्रार्थना करू लागलो, वचन येऊ लागलं, प्रगटीकरण येऊ लागलं, देवाने सगळं पाहिलं. हळू 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 देव एवढं वाढवत गेला. आज सोनईमध्ये, नगरमध्ये, चेंबूरमध्ये, ठाण्यामध्ये, ऑनलाईन ऑफलाईन हजारों लोकांचं काम झालं. आणि रुको. जिसने मुझे नाम रखा वो आज मेरे वॉलंटियर है, वो मेरे चर्च में वॉलंटियर है. वो बोलते पास्टर हम आपके सामने नहीं आएंगे क्योंकि हमने आपको बहुत नाम रखा है. मैं बोला डोंट वरी, मैंने क्षमा किया आपको. सिस्टर ब्रदर, अगर आप प्रभु में हैं तो अगर आप प्रभू के वचन की ओर देखते जी रहे हो, जर तुम्ही देवाच्या वचनाकडे बघून जगत आहात आणि देवाच्या वचनाचं चित्र तुम्ही पाहत आहात, तर तुम्ही जीवनामध्ये केव्हा कमी होणार नाही. लेकिन अगर आप आपके खुद के सर्टिफिकेट के पास देख रहे हो, आपका सर्टिफिकेट आपका सच्चाई नहीं है, आप प्रभु यीशु ख्रिस्त में है, वो बड़ी सच्चाई है. समझ में आ रहा आपको? आपका सर्टिफिकेट आपका भविष्य नहीं है. आपका घर, तुम्ही पत्र्याच्या घरात राहत असता, तुमच्या घरामध्ये जास्ती खायला अन्न नसेल, पण तो तुमच्याकडे जर वचन आहे तर बायबल सांगतं देवाचं वचन जे आहे, नीट आहे का, जसा पाऊस भूमीवरती पडतो आणि पाऊस पडल्यानंतर पीक येणारच. पीक येणारच. मग देवाचं वचन यशामध्ये लिहिलंय 55 मध्ये. वाचूया देवाचं वचन. आयझाया चॅप्टर 55, यशा 55 अध्याय 10 वचन. वाचूया. तर आकाशापासून जसा पाऊस पडतो आणि जसे हिम खाली उतरून येते आणि ती त्याकडे परत जात नाही, परंतु भूमी भिजवून आणि ती झाडपाला उत्पन्न करीत आणि अंकुर फुटवेल, असे करून पेरणाऱ्याला बीज व खाणाऱ्याला अन्न देतात, तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल. ते माझ्याकडे ते परत येणार नाही, परंतु जे मी इच्छितो ते पूर्णच करीन आणि ते ज्यासाठी मी ते पाठवले आहे ते साधील. देखो कोई भी आमीन नहीं बोलता. ओ गॉड, जब मैं वचन पढ़ता हूँ और सुनता हूँ, मेरे अंदर इतना आनंद आता है. मैं बोलता हूँ प्रभु तेरा वचन इतना सच्चा है, मैं विश्वास करता हूँ. हालेलुया. पहले बॉम्बे के लोग हमारे नगर में आते थे और बोलते थे बॉम्बे से आया है और बॉम्बे से बड़ा सेवक आया है, अभी बहुत भारी 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 है, और सब लोग को आश्चर्य होता था. प्रभु बोला एक मिनट रुक, मैं नगर से तुझे बॉम्बे लेके जाऊंगा. याद रखो, बाइबल में लिखा है जैसा बारिश गिरता है, जसं पाऊस पडतो आणि भूमी भिजवते आणि भूमी भिजली की काय येतं, तुम्ही काय पेरलं तरी गवत येतं ना, पीक येतं किंवा नाही. जर पावसात एवढी ताकद आहे तर देवाच्या वचनात किती ताकद आहे. तुमचं हृदय जमीन आहे आणि देवाचं वचन बी आहे. रोज या हृदयात देवाचं वचन पेरायचं आणि जेवढं तुम्ही देवाचं वचन पेरणार, तुम्ही रोज आणि रोज वाढवले जाणार. तुम्हाला रोज आनंदाची बातमी ऐकायला. तुमचं जिथं काम नाही होणार तिथं काम होणार. जिथं दरवाजे बंद उघडले जाते, तुम्हाला वाटणार नाही तिथून पैसा येईल, तिथूनच पैसा येईल. तुम्हाला वाटणार नाही हे काम होईल, तेच काम होणार. कारण ठेवायला तुम्हाला वाढवायचं. समज में आ रहा है? नहीं समझ रहे? किलोमीटर देवाचं वचन करा. सो पाऊस पडल्यावर जमीन भिजते, पीक येतं, वचन आल्यावर काम होणार नक्की. केव्हा? स्वर्गात गेल्यावर. आज अपने शेजारी सांगा, आज तो मुझे देख ले, अगले टाइम ऐसा नहीं दिखेगा. मैं आशीर्वाद लेके चलूंगा, मैं आशीर्वाद घेऊन चालणार आहे. सुन ले,
जरा नजदीक से देख ले, जवळून बघ मला, जसं आज दिसतोय परत नाही दिसणार. कारण देवाचं वचन मला वाढवणार आहे. हालेलुया. तुमको समझ में आ रहा है? मग बायबल मध्ये लिहिलं की देव यहोशूआला म्हटला, यहोशूआ काढूया देवाचं वचन. यहोशूआ पहिला अध्याय लवकर जाऊया. यहोशूआ पहिला अध्याय आणि 7 ते 8 वचन. यहोशूआ पहिला अध्याय 7 ते 8 वचन. प्लीज बसूया, ऐका देवाचं वचन. यहोशूआ पहिला अध्याय 7 ते 8 वचन. यहोशूआ किसको मिलता है वो पढ़िए. इतना हो कि तू हिया बांधकर और बहुत दृढ़ होकर अनुवाद के बाद यहोशूआ पढ़िए सिस्टर. जो व्यवस्था मेरे दास मूसा ने तुझे दी है उन सब के अनुसार करने में चौकसी करना हाँ। और उससे न तो दाहिने मुड़ना और न बाएं. तब जहाँ जहाँ तू जाएगा वहाँ वहाँ तेरा काम सफल होगा. व्यवस्था की यह पुस्तक तेरे जीभ से कभी न उतरने पाए. वाह 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 वाह. अगर आपको ये समझ में आ गया, आप जिंदगी में कभी नीचे नहीं रहोगे. बोला माझ्यागे, जर माझे डोळे देवाच्या वचनाकडे लागले आणि मी डावीकडे वळालो नाही, उजवीकडे पाहिले नाही, दुष्काळाकडे पाहिले नाही, मला परिस्थितीकडे पाहिले नाही, वादळ वाऱ्याकडे पाहिले नाही, वचन आलेलं आहे, मला वाढवायला सामर्थ्य आहे. मी रोज तोंडाने म्हणणार, माझं जीवन उंच आणि उंच आणि पुढंच आहे. आणि मी केव्हाच कमी नाही होणार, कारण मला वाढवणारा माणूस नाहीये, माझा बॉस नाहीये, देव मला वाढवणार आहे. मी वाढणारच, पण कोणामध्ये तर मी इच्छा पाहिजे. देव यहोशूआला म्हटलं, जसं मोशे माझ्याबरोबर चालला, मी तुझ्याबरोबर असेल. आणि तू ते माझं वचन जे आहे ते वचनाकडे इकडे तिकडे बघू नको. हा राजा, तो राजा, ती लढाई माझ्याकडे बघ. आणि बायबल सांगते यहोशूआ एकही लढाई हरला नाही. यहोशूआ एकही लढाई आजपासून येशूच्या नावात तुम्ही केव्हा जीवनात हरणार नाही. नो 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 नो, कुठला शैतान तुम्हाला हरवणार नाही. हा देव तुम्हाला विजय देणार आहे. शेवटचं वचन, जर तुम्ही याकोबाचे पत्र पहिल्या अध्यायामध्ये आला, याकोबाचे पत्र पहिला अध्याय 22, याकोबाचे पत्र पहिला अध्याय मिळालं? पहिला अध्याय 22 वचन. पण वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, हा. केवळ ऐकणारे व स्वतः भुलवणारे असे असू नका. ओके. कारण कुणी जर ऐकणारा मात्र आहे पण ते आचरणार नाही, तर तो आपला शारीरिक चेहरा आरशात पाहणाऱ्या माणसासारखा आहे. कारण तो स्वतःला पाहतो, मग तिथून निघून जातो हा. आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो मोकळेपणाच्या पूर्ण नियमशास्त्रात न्याहाळून पाहतो व पाहत राहतो, तो विसरू न होता ऐकणारा, विसरू असा न होता काम करणारा होतो, तोच आपल्या करण्यात आशीर्वादित होईल. ना आता लास्ट आहे का? किती लोकांच्या घरात आरसा आहे? आरसा, मिरर है, आईना है. कितने लोग देखते हैं आईना में? देख के आए? कैसे आप? बोलो पास्टर जी बहुत अच्छे हैं. नहीं मैं नहीं, आप बोलो अच्छे हैं पास्टर. आरसा तुम्हाला काय दाखवतो? तुम्ही कसे दिसता, तुमचे केस कसे, कपडे व्यवस्थित आहे ना बाबा, ठीक आहे ना? आरसा तुम्हाला काय दाखवतो? तुम्ही जसे आहात तसे, बरोबर आहे ना? देवाचं वचन आरसा आहे आणि तो आरसा तुम्हाला दाखवतो की तुम्ही प्रभू येशू मध्ये कोण आहात. पण खूपशा लोक जगीत आरशात बघतात आणि स्टाइल करतात. ठीक है, तुम भी करो, मैं भी करता हूं, लेकिन प्रभु का वचन जो आईना है, आरसा है, त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर प्रभू म्हणेल तेरा कलर कैसा भी रहो, तू पडा है, तू शिकलेला असो शिकले नसो, तू जर माझ्या वचनाकडे पाहत राहिला तर वचन सांगतं तू येशूमध्ये अत्यंत विजयी आहे. वचन सांगतं तू अब्रामाचं बीज आहे. वचन सांगतं तू प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहे. वचन सांगतं की त्याला बसलेल्या फटक्याने तुला आरोग्य मिळालेलं आहे.
वचन सांगतं तू मस्तक असशील पण शेपूट नाही. वचन सांगतं प्लीज कृपा करून ऐका. वचन सांगतं तू राजा आणि याजक आहे. वचन सांगतं तू जगाचा प्रकाश आहे. तू पृथ्वीचं मीठ आहे. वचन सांगतं प्लीज कृपा करून ऐका. देवाने तुला या जगातून घाणीतून अंधारातून काढलंय आणि देवाने तुला वारसदार बनवलेला आहे. वचन सांगतं की देवाच्या प्रीतीपासून तुला कोणी वेगळं नाही करणार. वचन सांगतं की येशू धनवान असताही दरिद्री झाला जेणेकरून त्याच्या दारिद्र्यात तू धनवान व्हावं. वचन सांगतं तू मरणार नाही तू जगणार आणि तू देवाचेच कृत्य जाहीर करणार. वचन सांगतं तू जो आहे ज्याने तुझी सुरुवात केली तो शेवट देखील करायला सामर्थ्यवान आहे. वचन सांगतं ख्रिस्त येशू जे तुला सबळ करतात त्यांच्याद्वारे तू सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. वचन सांगतं तू शापित नाहीये तू आशीर्वादित लेकरू आहे. पण या आईला मी देखना तो चाहिए. या आरशात बघणारे किती लोक आहेत म्हणा. जगिक आरसा जे दाखवतो ते मी बघतोय पण देवाचं वचन तर आरसा आहे आणि जो त्याच्यात पाहत राहतो मनन करत राहतो मनन करत राहतो तो व्यक्ती आशीर्वादित होतो. की लोकांची इच्छा आहे की आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी की तुम्ही रोज वाढावं. बायबल सांगते इस्रायल लोकांना मिस्र लोकांनी जेवढं जाचलं तेवढं ते वाढतच गेले वाढतच गेले वाढतच गेले. म्हणा मी वाढणारच आत्मिकरित्या शारीरिकरित्या बौद्धिकरित्या आर्थिकरित्या. कोणी माझी वाढ नाही थांबवणार. मी देवाच्या वचनाकडे पाहून जगत आहे. मी श्रीमंत आहे मी आशीर्वादित आहे. माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे. देवाचं वचन सांगतं नीतिमानाच्या डोक्यावर आशीर्वाद आहे. हालेलुया. तुम्हाला कळतंय मी खूप ओरडून प्रीचिंग करणारा प्रीचर आहे पण इथं आल्यानंतर माझा आवाजच कमी झाला. कारण देव म्हटलं तुझा आवाज बाजूला ठेव माझ्या लोकांना वचन कळायला पाहिजे. तर मी म्हटलं यस सर आप जैसे बोलेंगे आपका नौकर होगा. किती म्हणतात सिस्टर ब्रदर जर तुम्हाला वचन नाही कळालं तुम्ही जीवनात केव्हा वर नाही येणार. देवाचं वचन जे आलेलं आहे बायबल सांगतं की देवाचं वचन जे आहे ते जिवंत आहे जिवंत आहे आणि ते तुम्हाला वाढवायला सामर्थ्यवान आहे. तर तुम्ही देवाच्या वचनाकडे बघताय मनन. काही लोकांना झोप काय येत नाही कारण ते रात्रभर विचार करतात ये क्या हो रहा है वो क्या हो रहा है. लक्षात ठेवा जर तुम्ही रात्री झोपताना देवाच्या वचनाकडे पुढे आणलं एक वचन पुढे आणा. कुठले आणा की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी अत्यंत विजयी आहे. पवित्र आत्मा तुम्हाला त्या वचनाद्वारे प्रवास करायला घेऊन जाईल आणि तो म्हणेल कसं देवाने अब्रामाला विजय दिला कसं दाविदाला दिला कसं योशुआला दिला तोच देव तुला विजय देईल. कसं इसाकाला दुष्काळात त्यांनी 100 पडेल तोच देव तुला देणार. मग तुम्ही जेवढं मनन करणार तुमच्या हृदयामध्ये वचन स्थापलं जाईल आणि तुम्ही वचनाकडे पाहत राहणार. एक सिस्टर माझ्याकडे आली त्यांनी पास्टर मला 2 महिने दिले जगायला कारण माझ्या पोटात कॅन्सर आहे. मी तिला सांगितलं तू मरणार नाही तू जगणार. तरी नाही पास्टर डॉक्टरने सांगितलं. मी म्हटलं डॉक्टर आपल्यासाठी चांगलं करतात डॉक्टर आपले मित्र आहेत थँक्यू फॉर डॉक्टर पण डॉक्टर जे आहे तो माणूस आहे आणि देव देव आहे. मी म्हटलं मी प्रार्थना करू का ते म्हणले यस सर. मी प्रेयर केली आणि म्हटलं कॅन्सर गेट आउट. या बहिणीच्या शरीरातून कॅन्सर निघून जायची आणि ही बहीण जगणार मरणार नाही. आम्ही तिला सांगितलं रोज म्हणायचं मी येशूच्या नावात जगणार आहे मी मरणार नाही. आणि बायबल सांगतं ज्या देवाने पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशूला उठवलं मेल्यातून तो पवित्र आत्मा तुझ्यात राहतो. तो तुझी मर्त शरीर उठवणार आहे. पण कोणीतरी देवाचं वचन बोललं पाहिजे. काय लोकांना सवय त्यांना विचारलं कैसे काय फायदा नाही पास्टर सब सत्यानाश हो रहा है तो तेरा सत्यानाश ही होगा. आपका वचन क्या है वैसे ही होगा. हालेलुया. किती म्हणतात देवाचं वचन काय म्हणत काय नाही पास्टर काय नाही लय वाईट दिवस आले. बिलीवर विश्वासू
लय वाईट दिवस आहे पास्टर, लय वाईट दिवस आहे, लय वाईट आहे. तुझ्या जीवनात वाईट दिवसच असणार, कारण देवाच्या वचनाच्या विरुद्ध तू बोलला. वाईट दिवस जगासाठी आहे, तुझ्यासाठी अत्यंत आशीर्वादित दिवस आहे. कारण हा दिवस यहोवाने बनवला, यात आम्ही आशीर्वादित किंवा आनंदी आहोत. सिस्टर ब्रदर, प्लीज कृपा करून ऐका. वचनाद्वारे जर तुम्ही मनन केलं आणि वचनाकडे पाहिलं तर तुम्हाला कळेल की वचन तुमच्या मध्ये आणि तुमच्या मनावरती एकदा का स्थापित झालं, कुठली शक्ती तुम्हाला नाही थांबू शकत, कोणीच नाही थांबू शकत. प्रेज द लॉर्ड. ही लोक समज में आले. तुम्हाला कळते देवाचं वचन? तुम्हाला सांगा, देवाच्या वचनाकडे तुम्ही पाहणार का? काय सांगतं देवाचं वचन? तू मरणार का जगणार? हा? तू आशीर्वादित आहे का शापित आहे? हा? तू देवाचे लेकरू आहे? तू चमकणार का अंधारात जाणार? केव्हा? आज. म्हणून आज. हालेलुया. तर बायबलमध्ये लिहिलं देवाचं वचन जे आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे येतं ते वचन होय आणि आमेन आहे. होय आणि आमेन. देवाचं वचन सांगतं आपल्याला जगाचा आत्मा नाही मिळाला जे आपण जगासारखं बोला. आपल्याला देवाचा आत्मा मिळाला आणि देवाचा आत्मा मिळाला आणि देवाने आपल्याला ज्या गोष्टी दिल्या त्या गोष्टी आपल्याला जाणल्या पाहिजे. मी येशूमध्ये जर आलोय तर मला काय प्रभूने दिलेलं आहे, अगर वो आपको समझ में आया तो आप कभी भी सही का नहीं थे. किती लोकांना देवाचं वचन करते? हा? इसाकाने दुष्काळ पेरलं. राजा काय म्हणतो माहितीये? राजा इसाक तो परका होता. राजा म्हणतो, इसाक सर नमस्ते, आप एक काम करो, इधर से निकल जाओ. क्यों? क्योंकि सब लोग आपके पास ही देख रहे हैं. मैं राजा हूं, मेरे पास कोई नहीं देख रहा है, क्योंकि आपके परमेश्वर ने आपको आशीर्वादित किया. राजाने त्याच्याशी करार केला की बाबा भांडण करू नको बरं का तू आमच्यापेक्षा शेजाऱ्याला म्हणा, देख ले मेरे को, इसके बाद तू कभी भी मुझे सरीका नहीं देखेगा, क्योंकि परमेश्वर का वचन मुझे बदलने वाला है. स्तोत्र संहिता 1 मध्ये लिहिले, जो देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा, ज्याचे पानं तो ऋतूमध्ये आणि ऋतू नसताना फळ देतो. पण दुष्ट असे नाही, तो वारा उडून नेतो त्या भुस्यासारखे. म्हणा, मी देवाच्या वचनाकडे लक्ष देईन. देवाचं वचन माझ्या पावलासाठी दिवा आहे, मार्गासाठी प्रकाश आहे. आजपासून माझ्या घराण्याचं तारण होणार आहे. दारू पिणारे असते बदलणार आहे, राजाचं हृदय बदलणार. कितने को समझ में आ रहा है? तो मुझे 8 बजे का टाइम दिया है, मैं टाइम पे खत्म करूंगा. आपको वचन समझ रहा है? पण दुसरी गोष्ट आहे, तुमच्यामध्ये इच्छा आहे का बदलायची, वाढायची? काय म्हणतात, पास्टर राहू द्या, आम्हाला तिथं राहू द्या, आपली 2 वेळची भाकर मिळाली, आपले आपण जसंच प्रभूकडे जायचं पास्टर. देन तुम्हारे लिए वचन नहीं, आप वैसे जाओ प्रभु के पास. भिखारी लाजर सारखं. लाजर गया, अब प्रभु बोला आया क्या? हाँ वेलकम. आला तसंच आला. देव तुम्ही स्वर्गात गेला आणि प्रभू म्हणेल, तू म्हणणार आलो प्रभू आला का? पण माझी इच्छा नव्हती तू असं यावं. माझी इच्छा होती तू अब्राहम, इसाक, याकोब, प्रेषित पौल, पास्टर सारे यांच्या साथे यावा. तो लाजर की ऐसा आ गया. आजा बैठो. म्हणा, देवाने माझ्यासाठी मोठी योजना आखली. मी निवास कमी नाही होणार, मी वाढवला जाणार. येशूच्या नावात आजपासून परिस्थितीवर डोळे काढले, वचनाकडे लावले. कुठला आजार मला मारणार नाही, गरिबी नाही टिकणार, का वचन आलंय येशूच्या नावात. आमेन. उभे राहा आपल्या जागेवर आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. उभे राहा. उभे राहा. उभे राहा.
वचनाकडे बघू नका, वचनाकडे बघा. जर वचन तुमच्याकडे आलंय तर वचनाकडे बघा.